ओम नमो आदेश. मित्रांनो, मागील अध्यायामध्ये आपण बघितलं अध्याय क्रमांक 9 मध्ये ज्यावेळेस चैतन्य मच्छिंद्रनाथ महाराज चंद्रगिरी या गावी जाऊन गोरक्षनाथ महाराजांना त्या शेणाच्या उघरड्यातून बाहेर काढतात आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांचा अवतार तिथं धारण झालेला आहे. तर त्यानंतर प्रवास करत करत ज्यावेळेस मच्छिंद्रनाथ महाराज आणि गोरक्षनाथ महाराज कनकगिरी या गावी आलेले आणि त्या ठिकाणी भिक्षा मागण्याच्या निमित्ताने गोरक्षनाथ महाराज गेलेले आणि तिथं त्यांना जे पितृश्राद्धाचं जे जेवण होतं त्यामध्ये जे वडे होते ते मच्छिंद्रनाथांना त्यांनी आणून दिलेले आणि त्या संपूर्ण जेवणामध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांना जे आहे वडे हे खूपच प्रिय आवडलेले आणि त्या वड्याकरता पुन्हा एकदा ज्यावेळेस गोरक्षनाथ महाराज ते त्या ब्राह्मणाच्या घरी गेल्यानंतर वडे मागितल्यानंतर तर त्या बाईने त्या वड्याच्या बदल्यात एक डोळा त्यांना मागितलेला आहे. तर त्या वड्याच्या बदल्यात गोरक्षनाथ महाराजांनी काही एक न विचार करता एक डोळा काढून दिलेला आहे आणि त्या ठिकाणी ज्यावेळेस ही हकीकत मच्छिंद्रनाथ महाराजांना कळली तर तो संजीवनी मंत्राने पुन्हा तो डोळा पूर्ववत मच्छिंद्रनाथ महाराजांनी केला. तर ही संपूर्ण घटना आपण आपल्या मागच्या अध्यायामध्ये बघितली आहे. तर मित्रांनो, आजचा अध्याय क्रमांक 10 या अध्यायामध्ये आपण बघणार आहे की कनकगिरी या गावी गोरक्षनाथ महाराजांना वेदशास्त्रामध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांनी प्रवीण केलेलं आहे. त्याचबरोबर 14 विद्याही त्यांना शिकवलेल्या आहे आणि सकळ आश्रममध्ये सुद्धा त्यांनी गोरक्षनाथ महाराजांना वाकबर केलेलं आहे. तर शाबरी विद्या सुद्धा त्यांना त्या ठिकाणी शिकवलेली आहे. सर्व देवांच्या पायावर त्यांना घातलेलं आहे आणि सगळ्या देवी देवतांनी त्यांना त्या ठिकाणी आशीर्वाद दिलेले. तर त्यामध्ये नरशी, कालिका, मम्मद, महिषासूर, झोटिंग, वेताळ, मारुती, प्रभू श्रीराम इत्यादिकांचे दर्शन सुद्धा त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांना घडवलेले आहे. व जेव्हा रामाची भेट झाली तेव्हा रामाने गोरक्षनाथ महाराजांना मांडीवर बसून आशीर्वाद दिलेले. तो असो 52 वीरांसह श्रीराम सूर्य आदी करून सर्वांनी गोरक्षनाथ महाराजांना वरदान तिथं दिलेलं आहे आणि यांना तपास बसवण्यासाठी मच्छिंद्रनाथांना सांगून ते आपापल्या ठिकाणी निघून गेलेले. तर एक दिवस गोरक्षनाथ महाराज जे आहे हे संजीवनी मंत्राचा पाठ करत बसलेले होते. तर त्यावेळी सोबत त्यांच्या मच्छिंद्रनाथ महाराज नव्हते. तर मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे हे गावामध्ये भिक्षाटनासाठी गेलेले होते. तर भिक्षासाठी गेल्यानंतर गोरक्षनाथ महाराज जे आहे एका झाडाखाली बसून संजीवनी मंत्राचा पाठ करत होते. तर त्या गावामधली जे काही मुले होते ते खेळत खेळत गोरक्षनाथ महाराजांच्या जवळ गेलेली आणि खेळता खेळता त्या मुलांच्या मनात असं आलेलं आहे की आपण आता चिखलाच्या गोळ्याची एक बैलगाडी बनवूया आणि त्याला एक सारथी बनवूया. तर त्यावेळी गोरक्षनाथ महाराजांकडे त्यांनी तो हट्ट धरलेला आहे की आम्हाला चिखलाची गाडी करून दे. पण गोरक्षनाथ महाराजांनी जे आहे ते गाडी करता येत नाही म्हणून सांगितल्यानंतर ती मुलं आपणच ती गाडी करून घेऊ असा त्यांनी निर्धार केला आणि त्या मुलांनी ती गाडी बनवायला सुरुवात केलेली आहे. तर त्या मुलांनी काय केलेलं आहे की चिखलाची एक बैलगाडी तर त्यांनी बनवलेली आहे पण त्या बैलगाडीसाठी एकदा त्यांना सारथी पाहिजे होता म्हणजे गाडीवान पाहिजे होता. तर गाडीवान त्यांना तो बनवता येत नव्हता. पुन्हा ते मुलं गोरक्षनाथ महाराजांकडे आलेली आणि त्यांना सांगितले की आम्ही आता गाडी बनवलेली आहे पण आम्हाला आता गाडीवान तो कुठल्याही हालतमध्ये बनवून देतो. आमच्यामध्ये ज्येष्ठ आहे ती मुलं जी आहे गोरक्षनाथ महाराजांच्या थोडेसे लहान होती. तर गोरक्षनाथ महाराज त्यांच्यामध्ये वयाने थोडे मोठे असल्यामुळं तर त्यांनी त्यांच्याकडे हट्ट धरलेला आहे आणि त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांनी त्यांना हुकार बोलून त्या ठिकाणी तो चिखलाचा गोळा त्यांना आणायला लावलेला आहे. आणि त्यानंतर गोरक्षनाथ महाराजांनी जे आहे हे चिखलाचा पुतळा बनवायला सुरू केलेला आहे. तर गोरक्षनाथ महाराज जे आहे तो चिखलाचा पुतळा बनवता त्या ठिकाणी गहिनीनाथांचा अवतार व्हायचा ही पूर्वीचे संकेत ठरलेले होते. त्यानुसार ज्यावेळेस पूर्ण पुतळा निर्माण झाला आणि गोरक्षनाथ महाराजांनी आहे त्या ठिकाणी संजीवनी मंत्राचा पाठ करत होते आणि त्या संजीवनी मंत्राच्या पाठामुळं त्या पुतळ्यामध्ये त्या ठिकाणी करभंजन नारायणाने अवतार प्रवेश केलेला आहे. तर ज्यावेळेस हा प्रवेश केल्यानंतर हा जो मातीचा पुतळा होता हा पूर्णपणे असा शरीररूपी त्याचं बदल झालेला आहे आणि गोरक्षनाथ महाराजांच्या हातामध्ये आता तो चिखलाचा पुतळा नसून एक बाळक त्या ठिकाणी जन्माला आलेलं आहे. तर त्यानंतर काय झालेलं आहे मित्रांनो की ज्यावेळेस हे बाळ रडायला लागलेलं आहे तर बाकीचे जे मुलं होते हे तिथून त्या ठिकाणून पळ काढलेले आहे की त्या ठिकाणी गोरक्षनाथ महाराजांनी भूत आणलं असं म्हणून ते त्या ठिकाणून पळून गेले. तर असा बोबाट ऐकल्यानंतर सर्वच जण भिवून पळाल्यामुळं गोरक्षनाथ महाराज सुद्धा त्या ठिकाणून घाबरून पळून गेलेले. तर मच्छिंद्रनाथ महाराजांची त्या ठिकाणी ज्यावेळेस जी फेरी होती गावातून भिक्षा मागून येताना
तर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराज ज्यावेळेस त्या गोरक्षनाथ महाराजांच्या दिशेने येताना त्यांनी बघितले की काही मुले पळताना दिसत आहेत. तर ते मुलं पळतात बी आरडतात बी असं ऐकल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराजांना वाटलं की काय घडलं नेमकं. ही मुलं तर गोरक्षनाथांच्या सोबतच तिथं खेळत होते. तर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथांनी काय केलं, त्या मुलांना तिथं थांबवलेले आणि घडलेली घटना विचारलेली. तर त्यावेळेस त्यांनी सांगितलं की गोरक्षनाथ महाराजांनी भूत आणलंय आणि हे जे भूत आहे त्या भूताला पाहून आम्ही घाबरून पळवलो. गोरक्षनाथ महाराज मागच होता आणि गोरक्षाला त्या भूताने आता धरून खाऊन टाकलेलं असेल. तर मग मच्छिंद्रनाथ महाराजांनी विचार केला की असं एकाएकी भूत कुठून आलं. तर मग त्यांनी सांगितले की तुम्ही मला ते ठिकाण दाखवा. तर मुलं ते घाबरल्यामुळं जे आहे ते ठिकाणसुद्धा दाखवायला तयार होत नाही आणि ते म्हणे आम्ही तुम्हाला लांबून दाखवण्याचा प्रयत्न करू. आणि काय केलेलं आहे, मच्छिंद्रनाथ महाराजांना त्यांनी लांबून ते ठिकाण दाखवलेलं आहे. तर तिथून एक मुलाचा शब्द ऐकू येऊ लागला की तेव्हा हा करभंजन नारायणाचा अवतार झाला असं मच्छिंद्रनाथ महाराजांना समजलेलं आहे. तर त्यांनी काय केलेलं आहे, ते जे बाळ होतं हे भूत नसून एक करभंजन नारायणाचा अवतार म्हणजे आपल्या नवनारायणांपैकीच एक हिनीनाथ असा अवतार तो धारण तिथं झालेला आहे. आणि हे मच्छिंद्रनाथांना कळल्यानंतर त्यांनी ते बाळक उचलून त्यांच्या झुळीमध्ये घातलेलं आहे. आणि झुळीत घातल्यानंतर ते खूपच आनंदानं त्या गावाकडं ते निघालेले. तर गावाकडे निघताना ते गोरक्षनाथ महाराजांना सुद्धा आवाज देऊ राहिलेले. मग आवाज देता ते चालत होते आणि एका गोरक्षनाथ महाराज जे आहे हे पळून ते एका घरामध्ये जाऊन लपलेले. तर ज्यावेळेस ते तिथून घराबाहेर आले, पण मच्छिंद्रनाथाच्या हातातला जे मुलगा आहे त्याला पाहून त्याला म्हणजे गोरक्षनाथांना खूपच भीती वाटत होती. तो काय बाहेर येत नव्हता. मग गोरक्षनाथ महाराजांना भीती वाटलेली हे मच्छिंद्रनाथ महाराजांना त्या ठिकाणी समजलेलं होतं. आणि त्यांनी काय केलेलं आहे की गोरक्षनाथ महाराजांना हा भूत नसून हा एक मनुष्य आहे आणि तो नवनारायणपैकी एक नारायणाचा अवतार आहे असं सांगितल्यानंतर गोरक्षनाथ महाराजांना हा काय प्रकार आहे तो पूर्णपणे समजून सांगितल्यानंतर हे वर्तमान ऐकून मच्छिंद्रनाथ महाराजांना सुद्धा तो आनंद झालेला होता. आणि जसा तुझा जन्म गाईच्या गोवऱ्यामध्ये झालेला होता तसाच हा करभंजन नारायणाचा अवतार सुद्धा या मातीच्या पुतळ्यामध्ये तयार झालेला आहे. आणि असं म्हटल्यानंतर गोरक्षनाथ महाराज जे आहे हे तिथं त्यांची भीती सोडून ते मच्छिंद्रनाथांच्या जवळ आलेले. तर त्यांनी विचारलं, सर्व हकीकत विचारली की नेमकं तू जे हे करत होतास ते त्या ठिकाणी काय काय घडलं ते मला सविस्तरपणे सांग. तर त्यांनी तिथं सांगितलेलं आहे की ही मुलं माझ्याकडं गाडी बनवण्यासाठी हट्ट करत होती, पण मी त्यांना गाडी बनवून दिली नाही. गाडी त्या मुलांनी नंतर बनवलेली आहे आणि त्या गाडीचा गाडीवान जो आहे हा त्यांना बनवता येत नसल्यामुळं त्यांनी मला त्या गाडीवान बनवण्याची त्यांनी विनंती केलेली. तर ज्यावेळेस गाडीवान बनवत असताना मी माझा संजीवनी मंत्राचा पाठ अखंडपणे सुरू होता. मी तो पाठ मोडला नाही, गुरु मला शिक्षा करू नका अशा पद्धतीने ते मच्छिंद्रनाथ महाराजांना विनंती करू लागलेली. तर मच्छिंद्रनाथ महाराज सांगतात की बरी तू किमया केली, तुझ्या संजीवनी मंत्रामुळेच या पुतळ्यामध्ये प्राण संचार झालेला आहे आणि तो आता भूत नसून तो मनुष्य झालेला आहे. तर सगळी भीती गोरक्षनाथांची उडालेली आणि त्या बाळाला घेऊन ते आश्रमात गेलेले आणि त्या ठिकाणी गाईचं दूध आणून त्या मुलाला पाजलेले आणि झुळीत घालून त्यांनी हलवायला सुरुवात केलेली, पाळणासारखी त्याला हलवायला सुरुवात केलेली. तर अशा प्रकारची जी बातमी ही गावभर पसरलेली आणि त्या गावचे जे लोक आहे ते बाळाला पाहण्यासाठी आणि ते बाळाची चौकशी करण्यासाठी नाथांपाशी आलेले. तर त्यांना असं हे बघून सर्व नवल वाटलेलं आहे. आणि ज्यावेळेस मच्छिंद्रनाथांनी सांगितलं की मातीच्या पुतळ्यातून असं हा जिवंत झालेला आहे, त्यावेळेस सर्व गावांनी मच्छिंद्रनाथ महाराजांचा आणि गोरक्षनाथ महाराजांचा त्या ठिकाणी जय जयकार केलेला आहे. तर मच्छिंद्रनाथांची किमया इतकी मोठी आहे की ब्रह्मदेवाकडून मच्छिंद्रनाथाची योग्यता विशेष आहे असं त्यांनी ते सांगू लागलेले. कारण ब्रह्मदेव हा शरीर उत्पत्ती करतो, पण मातीच्या पुतळ्यापासून जो जीव आहे हा तयार करणं हे मच्छिंद्रनाथांच्याच हातात आहे. कारण मच्छिंद्रनाथ महाराजांनीच त्या गोरक्षाला ती विद्या दिलेली होती आणि मच्छिंद्रनाथांचा शिष्य म्हणून गोरक्षनाथांनी ते कार्य केलं होतं. म्हणून गोरक्षनाथ महाराजांचीच त्यांनी जय जयकार करून मच्छिंद्रनाथांची किमया ब्रह्मदेवाच्या तुलनेपेक्षा पण श्रेष्ठ आहे असं त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. तर मित्रांनो, पुढे तीर्थयात्रा करीत असता या मुलाला घेऊन जाणं बरोबर नाही असं म्हणून त्यांनी काय केलेलं आहे, त्या गावातल्या जे एका स्त्रीजवळ हे बाळाला त्यांनी सोपवण्याची त्या गावावाल्यांनी विनंती केलेली आहे. तर हे जे बोलणं आहे गाववाल्यांचं बोलणं आहे मच्छिंद्रनाथ महाराजांना सुद्धा त्या ठिकाणी पटलेलं होतं. आणि मच्छिंद्रनाथाने त्यानंतर होकार दिल्यानंतर कोणाच्या कातरी द्यावा असा त्यांनी विचार केला. तर त्या गावामध्ये मधु नावाचा एक ब्राह्मण राहत होता आणि त्याची जी पत्नी होती ती गंगा नावाची त्याची पत्नी होती. आणि हे दोघं बी महापतिव्रता होते आणि पण त्यांना कुठल्याही प्रकारची संतती नसल्यानं ते खूपच रंजीस आले होते. आणि त्यामुळं
ह्या मुलाचा प्रतिपाळ खूपच आस्थेने करेल असं गाववाल्यांनी त्यांना सांगितलं. आणि मच्छिंद्रनाथ महाराजांनी काय केलेलं आहे, त्यांना जे आहे गहिनीनाथ महाराजांना हे ते जे रत्न आहे गहिनीनाथ महाराजांचे जे बाळ आहे, हे बाळाला त्यांनी काय केलेलं आहे, त्या दाम्पत्याच्या हातामध्ये स्वाधीन केलेलं आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी जे मच्छिंद्रनाथ महाराजांनी सांगितलेलं आहे की माते तू या बाळाला सामान्य बाळ समजू नकोस, तू याची पूर्णपणे पालनपोषण कर आणि याला गहिनीनाथ असं नाव ठेव. आणि हा जो पुत्र आहे हा वरदायक पुत्र आहे. करभंजन नावाचा जो नवनारायणपैकी एक आहे हा त्याचा अवतार आहे. आणि याचे तू पूर्णपणे संगोपन कर. तुझ्या घरादाराची पूर्णपणे कल्याण होईल आणि जगाने नावाजण्यासारखा हा जगामध्ये कार्य करेल असं त्या आईला त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मच्छिंद्रनाथ महाराज सांगतात की मी तुला आता काय सांगू याची किमया. याच्या सेवेसाठी साक्षात मूर्तिमंत कैलासपती निवृत्तीनाथ महाराजांच्या नावाने अवतार घेऊन याच्या सेवेमध्ये दाखल होणार आहे. तर तू या बाळाची पूर्णपणे काळजी घे आणि आम्ही 12 वर्षानंतर पुन्हा या बाळाला घ्यायला येऊ असं म्हटल्यानंतर त्या आईला खूपच दुःख वाटलेलं आहे. कारण तिचं असं म्हणणं होतं की जर तुम्ही 12 वर्षानंतर आल्यानंतर या मुलाला तुम्ही जर घेऊन गेले तर माझं मातृत्व काय राहणार. तर ते मच्छिंद्रनाथ महाराज सांगतात की आम्ही बाळाला घेऊन जाणार नाही, तर आम्ही फक्त आम्ही जे आहे याला फक्त नाथपंथी दीक्षा देऊन आम्ही निघून जाऊ. बाळाला सांभाळण्याचं कार्य तुझं जे, आम्ही त्या गोष्टीमध्ये पडणार नाही, त्या मोहामध्ये. तर असं म्हटल्यानंतर त्या बाळाच्या गाळ्यामध्ये मच्छिंद्रनाथ महाराजांनी काय केलेले, मौन आश्रम मंत्राचं उच्चारण करून विभूती त्याच्या अंगावर टाकताच त्या आईच्या स्थानाला पाना फुटलेला आहे. आणि मग ती मुलाला पाळण्यात घालून गहिनीनाथ असं नाव त्यांनी ठेवलेलं आहे. आणि मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे काही दिवस तिथे राहून गावकऱ्यांची रजा घेऊन गोरक्षनाथ महाराजांसोबत ते तीर्थयात्राला आता निघालेले. आणि जाताना गोरक्षनाथ महाराज अजून कच्चे असल्यामुळं त्यांनी काय केलेलं आहे की मच्छिंद्रनाथ महाराजांनी बद्रिकेश्रमी जाऊन या गोरक्षनाथ महाराजांना त्या ठिकाणी तपाला बसवलेलं आहे. आणि पुढं मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे ही तीर्थयात्रा करण्यासाठी पुढं आता रवाना होणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही बघितलं की अध्याय क्रमांक 10 मध्ये चैतन्य गोरक्षनाथ महाराजांनी करभंजन नारायणाचा अवतार जो आहे हा गहिनीनाथ अवतार या पातीच्या पुतळ्यापासून अवतरित केलेला आहे. आणि खूपच सुंदर असा अध्याय आपला आजचा झालेला आहे. तर मित्रांनो, पुढच्या अध्यायामध्ये जी कथा आहे की मच्छिंद्रनाथ महाराज पुढे आता तीर्थयात्रा करत पुढे जाणार आहे, हे आपण आता पुढच्या अध्यायामध्ये बघणार आहे. तर मित्रांनो, जर व्हिडिओ तुम्हाला जर आवडली असेल तर एक लाईक आणि व्हिडिओबद्दल तुमची जी प्रतिक्रिया आहे कमेंट करून नक्की मला सांगा. आणि अशाच अजून नवनवीन व्हिडिओ आपण चॅनलला सोडणार आहे, तर त्या व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करून ठेवा. ओम नमो आदेश अलख निरंजन.